नमस्कार. रंग माझा वेगळा ही मालिका लवकरच आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर आता या मालिकेत इनामदार कुटुंबाने आपल्या परिवाराच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. आयशा आणि श्वेताला धडा शिकवून आता कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा त्यांचा आनंदी संसार सुरू करणार आहेत. यासाठी आता त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यांच्या या योजनेनुसार आता आयशा या डावात अडकणार आहे. तर या योजनेनुसार आता दीपा आणि कार्तिक एकमेकांशी वाद घालणार असून आयशाला पुन्हा इनामदार कुटुंबात घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहेत. आयशाला या डावात अडकवून ते तिच्याकडून सत्य वदवून घेणार आहेत. तर दुसरीकडे आयशाच्या आईला आणि आर्यन यांना अद्दल घडवण्याचा विडा आता कार्तिकीने उचललाय. तिने दोघांनाही धमकी देऊन गप्प केलेला आहे. आर्यन आणि त्यांच्या आजीने केलेल्या सगळ्या गुन्ह्याचे पुरावे आता कार्तिकीच्या हाती लागलेले आहेत. आता आयशा देशमुख स्वतःचं सगळं सामान घेऊन इनामदारांच्या घरात प्रवेश करणार आहे. यावेळी दीपा पुन्हा एकदा गोंधळ घालणार आहे. ते आयशाला इनामदार कुटुंबात येण्यापासून रोखणार आहे. आता जर आयशा घरात आली तर मी हे घर सोडून निघून जाईन असा पवित्रा दीपाने घेतलाय. तर तू जेव्हा नव्हतीस तेव्हा कार्तिक सोबत आयशा होती, त्यामुळे आयशा याच घरात येणार असा हुकूम सौंदर्य इनामदार यांनी सोडला आहे. अर्थात त्यांच्या प्लॅनचा हा एक भाग आहे. आता आयशाने या घरात एंट्री केली तर दीपा आणि कार्तिकचा प्लॅन हा पूर्ण होणार आहे. मात्र त्यांच्या या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागली आहे. सौंदर्य इनामदार इतक्या बदलू शकत नाही, त्या हे सगळं नाटक करत आहेत असं श्वेताला वाटत आहे. आता ती या प्लॅनमध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न करू शकते. जर श्वेताने यात हस्तक्षेप केला तर कार्तिक आणि दीपाचा हा प्लॅन फसण्याची शक्यता आहे.